ठीक आहे, आपण स्टार्ट करूया. थोडेफार काही स्टुडंट्स राहिले असतील ते होतील जॉईन. लास्ट लेक्चरला बघा आपण कुठपर्यंत आलो होतो. एकच मिनिट. 52 स्टुडंट्स जॉईन आहेत. तर आपण मला वाटतं आपण स्टार्ट करूया. कंटिन्यू दिस सब्जेक्ट अँड इट इज गिवन देअर इन द इन्स्ट्रक्शन ऑफ व्हॉट्सॲप. And there is no any compulsion to anybody to choose the IT subject. It's your choice. So once again I am just giving the instruction. You have to continue this subject for 12th also. This is our college rule. Okay, ठीक आहे. बऱ्यापैकी सगळ्यांना क्लिअर आहे. अजून एक, तर तुम्ही सगळे खूप हुशार स्टुडंट्स आहेत. ओके, तुम्हाला खूप मार्क्स आहेत. तुम्ही सगळे खूप हुशार स्टुडंट आहात. इज देअर एनी कन्फ्युजन विथ IT subject? In 12th it is not possible to change the subject. Okay, you have to continue the subject. Okay, सोपं वाटतंय, अवघड वाटतंय, मीडियम वाटतंय? What is your thinking about this of yesterday's lecture? How is it? समजते सगळ्यांना शिकवलेलं? ओके, ओके. कोणाला काही समजत नसेल तरी तुम्ही कधीही विचारा, काही प्रॉब्लेम नाही. लक्षात घ्या, मला कुठलाही डाऊट असेल ना तरी तुम्ही विचारा, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, कधीही विचारा तो डाऊट. अगदी लेक्चर सुरू असताना, एक्सप्लेनेशन सुरू असताना तुम्ही विचारलं तरीसुद्धा चालेल. एक कोणीतरी काहीतरी विचारलं होतं ITचं, काय व्हॉट यू आर आस्किंग? ओके, yes, every student in this class is above 90%. ओके, त्यामुळे मला एक्सपेक्टेड आहे की तुम्ही मला काहीतरी क्वेश्चन्स विचारावेत. होपफुली मला नाही आलं, मला येईलच. नाही आलं तरी मी तुम्हाला शोधून नक्की त्याचा आन्सर देईल. येस, आय एम रेडी टू टीच प्रोग्रामिंग लँग्वेज. वी हॅव HTML and JavaScript there. JavaScript contains deep programming there for the JavaScript, and once you understand the JavaScript it is easy to understand all other languages. For example, ASP.NET, Java language, all the syntaxes of Java and JavaScript are very similar. So once you understand the JavaScript, it is very easy to you to understand the Java language, and Java is very popular language that all of you know. Java, ASP.NET, that are very popular languages today. तुम्ही लक्षात घ्या, आपला फोकस वेब डिझायनिंगवर असणार आहे 11th आणि 12thसाठी. येस, 12thमध्ये हेच कंटिन्यू करतोय आपण. HTML5 आणि JavaScript पुढे कंटिन्यू करतो. आणि PHP एक आहे तुम्हाला, सर्व्हरसाठी स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे. PHP इज ऑल्सो व्हेरी पॉप्युलर लँग्वेज फॉर द वेबसाईट डिझायनिंग. IT subject just focusing on the website designing, but once you understand how to write the program and how to design the websites, then it is very easy to you to go through the another programming languages also. So see here, whatever the syllabus given by the state board, that we have to complete here. Okay, you are interested in C, C++, ASP.NET, that I know, but we have to go through the syllabus which is designed by the state board. So first we complete that, and in between if you have any query, any question regarding C, C++, ASP.NET, then I am ready to solve it, no problem. लक्षात घ्या, पण तुम्ही हा बेसिक कोर्स केला की नंतर तुम्ही अगदी इझिली C++, जावा आणि ASP.NET लँग्वेजेस स्टडी करू शकता. पण लक्षात घ्या मुलांनो, आता काहींचं काय प्रॉब्लेम होतोय, काहींना बेसिक सगळं माहीत असल्यामुळं किंवा C लँग्वेज काय आहे, C++, ASP.NET, जावा, तर तुम्ही डायरेक्ट तिकडे स्विच होत आहे. आपण असं कन्सिडर करूयात की आपल्या क्लासमध्ये बेसिकपासून स्टार्ट करणारे स्टुडंट्स आहेत. ओके, आणि बेसिकपासून आपण स्टार्ट करतोय आणि आपण प्रोग्रामिंगच्या अगदी डीपपर्यंत जातोय जावास्क्रिप्टच्या. त्यामुळं ऑब्वियसली तुम्हाला हे सगळ्यांना हा सिलेबस बेनिफिशियल आहेच आहे. हो, स्टेट बोर्डचं बुक सगळ्यांनी विकत घ्या. जसं फिजिक्स, केमिस्ट्रीला, बायोला, मॅथ्सला बुक असतं, तसंच ITचं स्टेट बोर्डचं बुक आहे. ते तुम्ही सगळेजण काय करा, विकत घ्या. ओके, ॲक्च्युली आपल्या लायब्ररीत पण बुक्स आहेत.
पण आता ते पॉसिबल नाही आहे तुम्हाला, तर तुम्हाला तुमची स्वतःची एक कॉपी घ्या. मला वाटतं त्याची प्राईस 92 रुपीज काहीतरी आहे. सो ऑल ऑफ यू जस्ट बाय दॅट बुक. ओके, आता क्लिअर झालं सगळ्यांना? अजूनही काही कन्फ्युजन आहे का कोणाचं? पेपर पॅटर्न सोपा आहे. विशाल, तुला इतकं का पेपर पॅटर्न? अरे सोपा आहे. फिल इन द ब्लँक्स, ट्रू फॉल्स, नंतर MCQ क्वेश्चन्स आहेत आणि थेरी क्वेश्चन 2-2 मार्क्सचे. 2 मार्क्स थेरी क्वेश्चन्स आर देअर अँड 1 मार्क प्रोग्रामिंग क्वेश्चन इज देअर. 1 प्रोग्रामिंग क्वेश्चन इज देअर विच इज हॅव्हिंग अ 5 मार्क्स. लक्षात आलं सगळ्यांच्या? पेपर पॅटर्न सोपा आहे. आणि प्रॅक्टिकल तुम्हाला, आता प्रॅक्टिकलचं कसं आहे बघा, डोंट वरी अबाउट द प्रॅक्टिकल. जे प्रॅक्टिकल मोबाईलमधून होऊ शकतील, ओके, ते प्रॅक्टिकल मी तुम्हाला मोबाईलवरून करा आणि करण्यासाठी थोडंसं देणार आहे. ठीक आहे, कारण आपला सब्जेक्ट प्रॅक्टिकल ओरिएंटेड आहे. फिजिक्स केमिस्ट्रीसारखं आधी सगळं थेरी संपवायचं, प्रॅक्टिकल नंतर घ्यायचं, असं नाही होऊ शकत. आता प्रॅक्टिकल मी तुम्हाला माझ्या लॅपटॉपवरून मी तुम्हाला लेक्चरच्या वेळेस सगळं प्रॅक्टिकली दाखवणार आहे. पण ते ज्यावेळेस तुम्ही स्वतः कराल तेव्हाच ते तुम्हाला येणार आहे. नुसतं पाहून काय उपयोग आहे? काहीच उपयोग नाही आहे. तर याच्यावरून ठीक आहे, एक आठवलं, तर जे प्रॅक्टिकल्स मोबाईलमधून होऊ शकतात ती मी तुम्हाला घरी असाइनमेंटसाठी देणार आहे. ज्या प्रॅक्टिकल्सला कॉम्प्युटरच लागेल किंवा ते इन्स्टॉल करावं लागेल, आता साधं HTML आणि जावास्क्रिप्ट तुम्ही मोबाईलवरून करू शकता. लक्षात आलं? जर कॉलेज आपलं दिवाळीनंतर ऑफलाईन स्टार्ट झालं तर तुमचे सगळे प्रॅक्टिकल मी स्वतः घेणार आहे. आपण एका दिवशी 2-2 प्रॅक्टिकल घेऊयात. तसं टाईम टेबलच लावावं लागेल प्रॅक्टिकलसाठी आपल्याला. सो डोंट वरी अबाउट प्रॅक्टिकल. दरवर्षी आपण खूप प्रॅक्टिस घेतो, पण ठीक आहे, यावर्षी थोडंसं आपल्याला जास्त प्रॅक्टिकल्स, एका दिवशी 2-2 प्रॅक्टिकल असं घेऊन कंप्लीट करावं लागेल. हो, 12th एक्झामच्या ITला MCQ असणार आहेत. तुम्हाला सगळ्याच पेपरला MCQ आहेत, फक्त ITलाच असतील असं नाही. स्टेट बोर्डच्या सगळ्याच पेपरमध्ये तुम्हाला MCQ क्वेश्चन्स असणार आहेत. ओके, देर इज वन क्वेश्चन. किती जणांकडे कॉम्प्युटर आहे घरी? कॉम्प्युटर आहे. कॉम्प्युटर म्हणजे लॅपटॉपसुद्धा. ओके, नसेल तरी चालेल, काही टेन्शन घेऊ नका. ओके. ठीक आहे. मला वाटते 50-50 आहे ना? काहींकडे आहे, काहींकडे नाही आहे. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, आपण काय करूयात, कोणाकडेच कॉम्प्युटर नाही असं कन्सिडर करूयात. येस, कोणाकडेच कॉम्प्युटर नाही असं कन्सिडर करूयात आपण आणि तसं शिकूयात. आणि ज्या गोष्टी मोबाईलवरून होऊ शकतात त्या मी तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप कसं करायचं, काय करायचं हे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगेल. खूप वेळसुद्धा तुम्ही हे मोबाईल फोन्स यूज करायला पाहिजे असं पण एक्सपेक्टेड नाही. एक अर्ध्या तासात एखादं प्रॅक्टिकल जर होत असेल मोबाईलवरून तर ते आपण देणार आहोत. आणि आपण असं कन्सिडर करतोय की कोणाकडेच कॉम्प्युटर घरी नाही, फक्त मोबाईल फोन आहे असं आपण कन्सिडर करूयात आणि त्याप्रमाणे आपण प्रॅक्टिकल शेड्यूल करूयात. पण थेरीमध्ये तर मला वाटते काहीच प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. ओके, ठीक आहे, आपण असंच कन्सिडर करूयात की आपल्याकडे कॉम्प्युटर नाही आहे, तरीसुद्धा आपण काही गोष्टी कंप्लीट करूयात, तरीसुद्धा आपण काही प्रॅक्टिकल्स कंप्लीट करणार आहोत की जे पॉसिबल आहे तुम्हाला मोबाईल फोन्समधून. ठीक आहे, आपण आपला लेक्चर स्टार्ट करूयात. ओके, ठीक आहे. ओके, फाईन. येस्टरडेज लेक्चरमध्ये आपण काय काय कंप्लीट केलं होतं बघा. ओनली द बेसिक टर्म्स देअर, दॅट इज इंट्रोडक्शन, डेफिनेशन ऑफ IT, डेफिनेशन ऑफ ICT. So IT is what? Creation of, collection of, then storage of, protection of, processing of information, that is called as information technology. Data is what? Just a collection of text, words, number, raw facts, that is called as data. And process data is called as what? Information. When the data is to be converted into a specific manner in formatted pattern, then it is called as information.
and information is required to take the different types of decisions. Then these are the different parts of the computer that we were explained in yesterday's lecture. Now next one, today we are starting with the different functional units of the computer, and this is a important part. So that is also called as block diagram of computer. Actually your computer contains the different parts, different functional units are there. So one of the first functional unit component of computer is what? Input unit. Then second one is what? CPU. It stands for central processing unit. ALU, control unit, memory unit. These are the sub parts of the CPU. And last one is what? Output unit. So actually computer is nothing but input, process and output. So input contains input unit, process contains CPU, which again contains different parts, different sub functional units are there, that are ALU, arithmetic logic unit, control unit and memory unit. And last one is what? Output unit. Okay, so see, this is actually the block diagram of computer. Some of the students actually know this, but see, तुम्हाला जरी झालेलं असेल, if it is covered in your previous syllabus, then also just listen carefully. Some students are there in our class, they don't know anything about the computer, so that we have to go through that particular syllabus. And those who knows the basic things of computer, block diagram and all that, so listen, in next chapters, in other topics, another or new topics are there, new things are there, new programmings are there. सो डोंट वरी. तुम्हाला जर असं वाटत असेल की हे सगळं खूप सोपं आहे आणि आमचं सगळं झालेलं आहे, सो डोंट वरी, इन नेक्स्ट चॅप्टर्स, इन अदर टॉपिक्स, अदर सिलेबस, न्यू टॉपिक्स आर ऑल्सो देअर. ओके, तुम्हाला आत्ता जरी येत असेल तरी नवीन टॉपिक्स आपल्याला अजून शिकायचे आहेत. सो सी हिअर ब्लॉक डायग्राम ऑफ कॉम्प्युटर. सो दिस इज अ इनपुट युनिट, दिस इज युअर CPU, central processing unit, and this is the output unit. So how the computer functions there? So data is given by the input unit. First one, input unit. What is the role of input unit here? Role of input unit is what? When we enter something, किंवा जेव्हा आपण काही टाईप करतो, when we enter alphabeticals, when we enter our name, when we enter our city, when we enter something, another information there, actually that information is in human readable form. We can read English language, we can read Marathi, Hindi, Urdu, Telugu languages there, but actually computer is a device, it is a machine, it doesn't understand other languages, it just understand only the machine language. Getting? So machine language means what? The language which is in the form of ones and zeros. म्हणजे जे 11111000 मध्ये असतं तेवढंच फक्त मशीनला समजतं, तेवढंच फक्त कॉम्प्युटरला समजतं. मग आपण ज्यावेळेस इंग्लिशमध्ये टाईप करतो, मराठीमध्ये टाईप करतो, ते डिव्हाइसला कसं लक्षात येतं, ते कॉम्प्युटरला कसं लक्षात येतं. सो सी, व्हॉट इज द रोल ऑफ इनपुट युनिट हिअर? नॉट ओनली टू गिव्ह द इनपुट, द वर्क ऑफ इनपुट युनिट इज ऑल्सो to convert the human readable information into the computer readable information, into the machine understanding language. So machine understanding language means what? Ones and zeros. So when we enter 1 or when we enter our mobile number, it is converted first into the machine language so that computer understand that. Getting? So role of input unit is to take the input from the user and convert it into the machine readable format and provide it to the CPU unit. This is the role of input unit. Role of CPU is what? Do the processing on that. Depends on what type of input is there, what type of application is running at the behind. That is, it depends on the application. That is the role of central processing unit. Again, it contains different units. First one is what? Arithmetic logical unit, control unit, then memory unit is there, which is again divided into primary memory and secondary memory. So first thing about the ALU, arithmetic and logical unit. What is role of arithmetic and logical unit? Obviously inside your CPU there is a separate unit to do the mathematical calculations. What type of calculations? Addition, subtraction, multiplication, division, complex addition.
When you want to add 5 plus 10, no need of computer, no need of device C. So but when you want to do the very big and complex calculations, at that time we require there a arithmetic logical unit. म्हणजे तो एक डिव्हाइस आहे की जो युनिट आहे तुमच्या CPUच्या आतमध्ये. जेव्हा तुम्ही कॉम्प्युटरवर, लॅपटॉपवर किंवा तुमच्या मोबाईल फोन्सवर कॅल्क्युलेटरमध्ये खूप कॉम्प्लेक्स कॅल्क्युलेशन्स करता, विदिन अ फ्रॅक्शन आपल्याला आउटपुट अवेलेबल असतं. दिस इज पॉसिबल बिकॉज ऑफ अरिथमॅटिक लॉजिकल युनिट. नॉट ओनली द मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स. अगदी तुम्ही साधे साधे कॅल्क्युलेशन्सचा विचार करू नका. अ व्हेरी बिग अँड कॉम्प्लेक्स कॅल्क्युलेशन्स आर देअर अँड दॅट कॅन बी कॅल्क्युलेटेड विदिन अ फ्रॅक्शन अँड इट डिस्प्लेज द आउटपुट within a second, within a millisecond on the screen. This is possible because of arithmetical logical unit. One more point here is what this unit is also used to do the logical thinking. Now what is meant by logical thinking? फक्त ॲडिशन सबट्रॅक्शन साठी आपण ALU नाही यूज करत. आपल्याकडे लॉजिकल थिंकिंगचे सुद्धा प्रोग्रामिंग असतात, इन्स्ट्रक्शन्स असतात. लॉजिकल थिंकिंग मीन्स what? Suppose for example you want to calculate your result. Okay, you want to calculate your gradation, for example distinction, first class, second class, higher second class. At that time only calculation of percentage is not sufficient. After that, so calculation of percentage is based on your number of subject marks divided by total number of subject. That is your percentage. That can be calculated by arithmetical logical unit. But after that, when we calculate distinction, first class, second class, higher second class, at that time the logical unit is also available there. Logical thinking we required there. So how it works for that? If your marks are greater than 75 but less than 100, then we can say that you have the distinction there. When your marks greater than 60, okay, and less than 75, then we can say that there is a first class. So what type of conditions we are using here? If then. So that is called as logical thinking. हे मी तुम्हाला अगदी साधं सोपं एक्झाम्पल सांगितलं फॉर द अरिथमॅटिक लॉजिकल युनिट. लक्षात आलं? असे लॉजिकल थिंकिंगचे खूप कॉम्प्लेक्स कॅल्क्युलेशन्स सुद्धा कॉम्प्युटर इझिली हँडल करतो. डिपेंड्स ऑन what type of instruction given to it. All that work can be handled by the arithmetic logical unit. That's why its name is arithmetic and logical unit. म्हणजे अरिथमॅटिक गोष्टी सुद्धा तो करतो आणि लॉजिकल गोष्टी सुद्धा करतो. हे रिझल्टचं एक्झाम्पल आपण अगदी छोटंसं साधं एक्झाम्पल सांगितलं. जे मोठे मोठे सॉफ्टवेअर्स असतात, दॅट सॉफ्टवेअर्स कंटेन्स अ व्हेरी बिग अँड कॉम्प्लेक्स लॉजिकल थिंकिंग. देन ऑल्सो इट इज पॉसिबल टू calculate that, possible to execute that, because there is a separate unit inside the CPU that is called as arithmetic logical unit. Getting this? Then next one is what? Control unit. Basically number of devices are connected with each other, connected for the computer. For example, your input devices, output devices, memory is there, primary memory is there, secondary memory is there. Then arithmetic logical units are there, different registers are there inside your computer, number of wirings are there. So to control all the activities or to run multiple application, use the same input output device for the different application. So there should be one unit that controls all that activities, where from or where to take the input or where to display the output, at which section, by which device processing is given by or completed by which device, and it is given to which device. All that activities can be controlled by control unit. So this control unit is one of the backbone of the computer, backbone of the CPU. Only because of control unit it is possible to give the output, give the everything on the screen within a fraction, within a time period. This is possible because of the control unit. So to control all the activities we require there a control unit. So see here, two arrows are given here. This arrow indicates data flow and this arrow indicates the control flow. So control can be given by, or it is by the control unit. This is about the control unit. Then all this is a memory unit. This is also called as storage unit. Memory unit or the storage unit. It is again divided into two types, primary storage and secondary storage.
Now what is mean by primary storage, what is mean by secondary storage, we will see in next slide. आत्ता लक्षात ठेवा की स्टोरेज युनिटच्या परत 2 पार्ट असतात. प्रायमरी एक स्टोरेज असतो आणि सेकंडरी एक स्टोरेज असतो की ज्याच्यामध्ये आपण सगळा डेटा स्टोअर करतो, आपले ॲप्लिकेशन, आपले ॲप्स त्याच्यामध्ये स्टोअर करतो, सगळ्या फाईल्स आपण त्याच्यामध्ये स्टोअर करतो. दॅट इज कॉल्ड ॲज स्टोरेज युनिट, जे हार्ड डिस्क असते तुमच्या CPUच्या आतमध्ये. आता सगळ्यांनी काही CPU खोलून बघितलं नसेल, पण CPUच्या आतमध्ये तुमच्या मेमरी युनिट एक असतं, रॅम मेमरी अगदी छोटीशी असते, रॅमची चिप एक असते, हार्ड डिस्क एक असते, अदर डिव्हायसेस असतात, अरिथमेटिक लॉजिक युनिट एक सेपरेट असतं. ते सगळं एकमेकांना कनेक्ट केलेलं असतं. ऑल दॅट डिव्हायसेस आर कनेक्टेड विथ इच अदर थ्रू द रेजिस्टर्स, थ्रू द केबल्स, and there is a communication between that devices by using some specific instructions. That instructions are nothing but your read only memory instructions, and everything is controlled by the control unit. Once the processing is completed there, your output, your data, whatever the result is given to the output unit. So output units are used to display the result to the user. So different input units and different output units are used there to take the input and to display the output to the user. This is the processing of the computer, processing of your digital device. In short, it is called as input, process and output. So see here, number of input units are there. तरी सुद्धा त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन असतं. असं काही नाही आपण फक्त कीबोर्ड यूज करतो, माऊस यूज करतो, टच स्क्रीन यूज करतो. Many more input devices are there that are digitally connected to your computer, to your devices, and that are work at the same time. Okay, so number of input units are there. Similarly, number of output units are there, and all that are work together, and everything is available there because there is a coordination between the different devices which can be controlled by the control unit. This is the block diagram of computer. Getting all of you? Are you there, all of you? Getting with this block diagram of computer? Okay. So see the next one. Just remember the diagram of the block diagram of the computer. Input unit gives input to the computer. One more point remains here. So see here, whatever the output or whatever the result created by CPU. आता CPU मध्ये कधी अरिथमॅटिक युनिट लागेल, कधी स्टोरेज युनिट लागेल, कधी प्रायमरी स्टोरेज लागेल, कधी सेकंडरी स्टोरेज लागेल, याच्यामध्ये प्रोसेसिंग होईल आणि जे आउटपुट असेल दॅट आउटपुट इज इन द फॉर्म ऑफ मशीन लँग्वेज. ऑल ऑफ यू आर यू गेटिंग व्हॉट इज मीन बाय मशीन लँग्वेज हिअर? जस्ट इफ यू हॅव एनी क्वेरी जस्ट टाईप इन टू द चॅट बॉक्स. सो सी हिअर, वॉट एव्हर द आउटपुट क्रिएटेड बाय दिस CPU, ओके, इट इज इन द फॉर्म ऑफ मशीन लँग्वेज. म्हणजे मशीनला जी लँग्वेज समजते त्या लँग्वेजमध्ये आउटपुट येतं. देन व्हॉट इज द रोल ऑफ आउटपुट युनिट हिअर? नॉट ओनली टू डिस्प्ले द आउटपुट टू द युजर बट ऑल्सो टू कन्वर्ट द मशीन लँग्वेज आउटपुट इन टू द ह्युमन रिडेबल फॉर्म. बिकॉज वी कॅन रीड अदर लँग्वेजेस, इंग्लिश, मराठी and all that languages we know, but machine understands only the machine language. So this is the role of output unit, to convert the machine language output into the human readable form, into the user readable form. This is also one of the role of the output unit. So first tell me, do you know what is mean by here machine language? It is not there in your syllabus, but I am just asking you, what is mean by machine language? Binary numbers. Yes, correct. Binary numbers. Yes, binary numbers are there. So see, I just want to show you one example for that. So see here, I'm just opening the notepad window. Okay, I just want to show you, this is not there in your syllabus, just for understanding purpose, what is mean by machine language here. So actually when we enter the 8 there, suppose for example we enter the number 8, at that time how it is to be converted into the machine language. So see here, suppose for example we enter 8 number, पण कॉम्प्युटरमध्ये 8 आहे असं स्टोअर होत नाही, लक्षात घ्या. तर हा 8 जो नंबर आहे तो बायनरी नंबरमध्ये कन्वर्ट होतो. सो 8 हिअर इज अ डेसिमल नंबर ॲक्च्युली. when we use 8, 9 and all that numbers, these are the decimal numbers, but these decimal number, your alphabet, everything whatever they are available on your keyboard,
is first converted into the binary. ओके, ज्यांच्या लक्षात येईल त्यांनी समजून घ्या, अदरवाईज दिस इज नॉट पार्ट ऑफ युअर सिलेबस. ओके, पण मला सांगायचं आहे बघा कसं बायनरीमध्ये कन्वर्ट होतं. हा तुमचा 8 नंबर आहे. 8 इज अ डेसिमल नंबर. ओके, शॅल वी एक्सप्लेन दिस? आर यू इंटरेस्टेड इन दिस और नॉट? देन वी Yes. जस्ट रिप्लाय मी. एक्सप्लेन करूया. ओके, so see, suppose for example there is a 8 number is there, so how it is to be converted into the binary? So see, when we divide 8 by 2, binary मध्ये convert करायचं आहे आपल्याला. So 8 divided by 2, okay, what is your answer? Answer is what? 4. And what is your remainder? बाकी किती राहती? 0. बरोबर आहे का? Getting with this, the your output is, your result is 4 and remainder is what? 0. Again this 4 is divided by 2. Why 2? Because we want to convert the number into the binary. Binary means what? Bi means what? Two numbers, 1 and 0. So we just want to convert 8 into the 1010 format. So that first we divide it by 2. Okay, so your answer result is 4 and remainder is what? 0. Again we convert, again we divide 4 by 2. Your answer is what? 2 and remainder is what? 0. Getting? Then after that again 2 divided by 2, your answer is what? 1 and remainder is what? 0. Getting with this? So see here 1. Okay, answer is 1. 1 divided by 2, your answer is here what? 1. Okay, now is equal to 1 divided by 2, answer is what? 0. Is equal to 0 and your remainder is what? Remainder is 1. Okay, remainder is, something is wrong here, wait. Remainder is 0, your answer is 1. Okay, answer is 0 and remainder is what? 1. So this is your binary number 0001. So when we convert this 8 into the binary, see, when we convert this 8 into the binary, your answer is like this. We just take this in reverse order. Okay, so your answer is 1000. This is your binary digit for 8. म्हणजे 8 हा बायनरी मध्ये कसा कन्वर्ट होतो? ज्यावेळेस आपण 8 टाईप करतो त्यावेळेस ॲक्च्युली कॉम्प्युटरमध्ये स्टोअर होताना तो 100 असा स्टोअर होतो. लक्षात येतं सगळ्यांच्या? मग कॉम्प्युटरमध्ये असं स्टोअर होतं. जर तुम्ही असं घेतलं, सपोज फॉर एक्झाम्पल इफ युअर नंबर इज 88, then again it is converted into the binary digit. If you take suppose 85, then again it is converted into the particular binary number. म्हणजे कॉम्प्युटरमध्ये सगळा डेटा फक्त 1 आणि 0 मध्ये स्टोअर होतो. when you enter, suppose now this is possible to calculate the binary number for the decimal number, but if you enter here suppose for example Vidya Pratishthan, so how it is to be converted into the binary? So for that, for this V there is a specific number, suppose for A there is a specific number that is called as 46. Then for Y there is a specific number, for D there is a specific number, I for a specific number that is called as ASCII characters. असं प्रत्येक अल्फाबेटला एक स्पेसिफिक नंबर असतो. And once you know what is the number here, if you know 46 is used to store the A, then it is possible to convert the 46 into the binary digits. कारण 46 ला आपण 2 ने डिवाइड करून बायनरी नंबर कॅल्क्युलेट करू शकतो. So whatever the key is available on your keyboard, each and every key is having a ASCII number. एक स्पेसिफिक नंबर असतो प्रत्येक कीच्या आयडेंटिफिकेशनसाठी आणि तो नंबर बायनरीमध्ये कन्वर्ट होतो. म्हणजे तुम्ही फक्त विद्या प्रतिष्ठान एवढं टाईप केलं ना तरी ते सगळं मोठ्या 101010 मध्ये काय होतं? कन्वर्ट होतं आणि मग कॉम्प्युटरमध्ये स्टोअर होतं. कारण कॉम्प्युटर अंडरस्टँड्स ओनली 10 लँग्वेज, that is called as machine language, that is called as binary language. So whatever we enter by using the keyboard, by using the input devices, everything is there converted into the machine language because computer understands only the machine language. Clear with this? Okay. आवाज नाही येते का? Am I audible to you?
Am I audible? Yes, ma'am. Okay. Yes, ma'am. Okay, fine. So see, in this way, yes, in this way, your every input is to be converted into the machine language. Okay, there may be some range problem. आता क्लिअर येतोय ना? काय एक्सप्लेन करायचं होतं बघा, फक्त कुठलाही नंबर असेल, कुठलाही अल्फाबेट असेल, काही असेल तरी ते मशीन लँग्वेजमध्ये कन्वर्ट होतं. मशीन लँग्वेज म्हणजे काय? 101010 फॉर्मॅट. कुठलंही तुम्ही एखादं बुक वगैरे बघितलं कॉम्प्युटरचं किंवा कुठलंही, तर बऱ्याच बुक्सवर असं 10101010 असतं. असं पाहिलंय का तुम्ही एखादं टेक्स्ट बुक वगैरे? इवन तुमच्या इलेक्ट्रॉनिक्सच्या फिजिक्सच्या बुक्सवर पण असतं बघा, असं 1010 वरती जो कवर आहे टेक्स्ट बुक कवर, असं कुठेतरी तुम्ही पाहिलं असेल. किंवा एखादं तुम्ही कॉम्प्युटर किंवा एखादं कॉम्प्युटर रिलेटेड काही सर्च केलं असेल तर बऱ्याच वेळेस असं 1010 येतं. ऑड नंबरला पण आपण 2 ने कन्वर्ट करून बायनरी नंबर कॅल्क्युलेट करू शकतो. हां, बारकोड, करेक्ट. बारकोडमध्ये पण बऱ्याच वेळेस असं 101010 असतं बघा. सो दॅट इज अ मशीन लँग्वेज. म्हणजे कॉम्प्युटर अंडरस्टँड्स ओनली मशीन लँग्वेज, अँड बिकॉज ऑफ मशीन लँग्वेज इट इज पॉसिबल टू कॅल्क्युलेट अ व्हेरी बिग कॉम्प्लेक्स कॅल्क्युलेशन्स विद इन अ फ्रॅक्शन. दिस इज पॉसिबल बिकॉज ऑफ बायनरी लँग्वेज. आणि आपण जे आपल्याला जे असं इतकं सोपं असतं की नाही, स्क्रीनवर खूप पटकन येतं ॲन्सर, त्याच्या बॅकग्राऊंडला इतकं सगळं प्रोसेसिंग चालू असतं. लक्षात घ्या, प्रत्येक डेटा बायनरीमध्ये कन्वर्ट होतो, बायनरीमध्ये ॲन्सर कॅल्क्युलेट होतं आणि ते ॲन्सर परत ह्युमन रिडेबलमध्ये कन्वर्ट होतं. एवढं सगळं प्रोसेसिंग तुमच्या स्क्रीनच्या पाठीमागे चालू असतं. एव्हरीथिंग इज कॅल्क्युलेटेड देअर बाय युझिंग द बायनरी लँग्वेज. ओके, that is what explain alphabet na. Yes, for alphabet what is there? Suppose for example your keyword is what? Vidya. Okay, so for each and every alphabet there is a specific number that is called as ASCII character. So आता ASCII keyword तुमच्यासाठी काही नवीन असू शकतो. So this is ASCII, American Standard Code for Information Interchange असं म्हणतात याला. अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. याचं मिनिंग काय? हे काही नाही बाळांनो तुमच्या टेक्स्टबुकमध्ये, पण हे समजल्याशिवाय तुम्हाला कॉम्प्युटर काय असतं हे समजणार नाही आहे. सो आस्की म्हणजे काय? जेव्हा कॉम्प्युटर डेव्हलप केला गेला तेव्हा आस्की कॅरेक्टर्स डिफाईन केले प्रत्येक अल्फाबेटसाठी, प्रत्येक नंबरसाठी, प्रत्येक तुमची जी की आहे स्टार, डॉलर, हॅश, @, देन ब्रॅकेट्स, ओपनिंग ब्रॅकेट, क्लोजिंग ब्रॅकेट, एक्सक्लेमेटरी साईन, जेवढं काही तुमच्या कीबोर्डवर आहे ना त्या प्रत्येक अल्फाबेटला, त्या प्रत्येक कीसाठी एक ASCII नंबर असतो. फॉर एक्झाम्पल A साठी 46 आहे, ओके, B साठी 47, C साठी 48, D साठी 49, असं A to Z सगळ्यासाठी एक स्पेसिफिक नंबर आहे. अ स्पेसिफिक नंबर इज देअर फॉर युअर ओपनिंग ब्रॅकेट. सपोज आफ्टर दिस विद्या देर इज अ ओपनिंग अँड क्लोजिंग ब्रॅकेट. सो फॉर दिस ओपनिंग ब्रॅकेट ऑल्सो देर इज अ स्पेसिफिक नंबर. ओके, मग हा नंबर आपण बायनरीमध्ये कन्वर्ट करू शकतो ना. म्हणजे जर ABC असं असेल तर 46, 47, 48, 49 असा नंबर आहे. सो इट इज पॉसिबल टू कन्वर्ट 46 इंटू द बायनरी, 47 इंटू द बायनरी, 49 इंटू द बायनरी, आणि मग जे काही तयार होईल इट विल जस्ट कन्वर्ट द मशीन लँग्वेज इज लाईक दिस, इन दिस वे. असंच असतं ना 101010 फॉर्मॅट, इन दिस वे. सो इट कन्वर्ट्स युअर डेटा इन बायनरी फॉर्मॅट लाईक दिस. दिस इज अ बायनरी लँग्वेज. असं आहे हे बायनरी लँग्वेज, अशी कन्वर्ट होते आणि याच्यावर कॉम्प्युटर किंवा मशीन तुमचं काय करत असतं? प्रोसेसिंग करत असतं. सो इन दिस वे युअर डेटा इज कन्वर्टेड इंटू द बायनरी लँग्वेज. ओके, ASCII chart. Do you want ASCII chart? Just search for ASCII. It is there on your Google. Yes. आत्ता सर्च करू नका, लेक्चर करा. ओके, नंतर सर्च करा. सो इन दिस वे input and output devices are used to convert the data into the human readable format as well as human readable into the machine readable format. Okay, fine now. So see, that's why we use the binary languages there. So see, this is our actually block diagram of computer. So let us switch to the next slide. So this is about the block diagram, input, process and output. You have to remember this diagram also. So diagrammatical question is not there, but there may be the question based on the diagram. So see next one. First we start with input device, input unit.
So what is the role of input? I already explained it, we just revise it. The input unit helps user to enter the data and commands into a computer system. Data can be in the form of numbers, words, actions, commands, etc. So main function of input devices is what? To direct the commands and data to the computer. So some input devices are displayed here. Just see, all of you know that this is mouse, this is keyboard, this is joystick. Do you know joystick device? So this is microphone, this is input device. Touchpad, it is there on your laptops. This is a touchpad. This is trackball मला वाटते काहींनी पाहिलं नसेल. सो ट्रॅकबॉल इन युअर ओल्ड माऊस, ऑप्टिकल माऊस जे आहेत त्याच्यामध्ये असं माऊसच्या खाली एक छोटा बॉल असायचा बघा. जर कोणाच्या घरात आता नसेल, आय थिंक सो ऑल ऑफ यू आर न्यू जनरेशन स्टुडंट्स. So in previous mouse, in old mouse, there is a trackball inside the mouse, and according to the position of trackball, moving of the trackball, mouse pointer can be moved there on the screen. So trackball is also one of the input devices. Digital camera is used to click the photo. So through that we have some input there for the computer, for the digital devices. So digital camera is also used as a input devices. Scanners are used to scan the data, scan the pages, that is a scanner there. Then light pen, some advanced devices, mobile phones contains a light pen. So when we touch that pen on that particular device on screen, that is work as a input device. So that can be treated as a command to the computer, input command to the computer. So these are some input devices. Is it visible to you? मोबाईल स्क्रीनवर दिसतात तुम्हाला नावं? All these are the input devices. Is it visible to you? Simple. This is simple, but don't confuse between the input devices and output devices. Input devices ने आपण कॉम्प्युटरला काहीतरी डेटा देतो, कमांड देतो. That are the input devices. Output devices are different. Output devices are just used to display the output, display the result. So keep in your mind, input devices means what? Through which we create something, we create the data, we give input to the computer. So see, these are the input devices. Okay, मला थोडंसं रिप्लाय करा विचारल्यावर, म्हणजे आपण पुढे स्विच होऊयात. क्लिअर विथ दिस? ओके, अनम्यूट करून कोणी सांगितलं तर जास्त बरं पडेल, म्हणजे या स्क्रीनला यायची गरज नाहीये. Okay, so see next one. This is about the input devices. Then next one is what? CPU, that is called as central. Oh yes, two more input devices are also there. So see here. Okay, so see, barcode reader is also one of the input device. MICR, magnetic ink character reader, and OCR, that is called as optical character reader. So see, when we scan the number which is there on your checkbooks, जर तुम्ही चेक पाहिला असेल किंवा घरात असेल तर नंतर बघा खाली एक पर्टिक्युलर नंबर असतो बघा, प्रिंटेड मध्ये ब्लॅक कलर मध्ये. that can be scanned by some devices. Even your ATM card, we can scan the ATM cards through the machines, ATM machines, and different devices that are available in shops nowadays, different malls, shops, everywhere that devices are available today. So that are the optical character readers, magnetic ink character readers. So that are also work as a input devices. म्हणजे आपण स्कॅन करतो काहीतरी, that is also the input given to the computer. आपण काहीतरी इनपुटच तयार करतोय ना, काहीतरी डिव्हाइसला आपण काय करतोय, इन्स्ट्रक्शन देतोय, इनपुट कमांड देतोय. सो सी, दिस इज कॉल्ड एज बारकोड रीडर. So this is a barcode. Anybody from you, do you know how these lines can be converted into the numbers? This is a unique barcode. Barcode तर सगळीकडेच असतात, तुमच्या साध्या पॅकिंगवर सुद्धा बारकोड्स असतात आणि तो बारकोड स्कॅन केला. So this is a barcode device, barcode reader, which is used to read the barcode. And there this device, work of this device is what? Role of this device to convert that code into the digital numbers, into the 10 formats, or we can say into the decimal numbers. So this is a barcode reader which is also work as a input devices.
This is also there in your examination. When you give the 10th board examination, there are the barcodes that are pasted on your answer sheets. And when why this system is available there, आपण का ती system use करतो. After that, once you submit your paper, after that codes can be read by the barcodes, and immediately your marks can be entered there into the system, into the software, into the computer. So that process is easy instead of entering your seat number. So your seat number is to be converted there into the barcode, unique barcode number. So these are also one of some of the input devices which is used to give the input to the computer. So see, next one, central processing unit. Role of central processing unit is what? Obviously to process the data, and to process the data it requires some other units that are there inside the CPU. So data and commands from the user can be processed according to the instructions given, according to the application is used there, according to the instructions given to that particular application. That is the role of central processing unit. So first unit of CPU is what? ALU, which is used to do the mathematical calculation as well as logical operations. Then next one is what? Control unit. It is a heart of the computer, or we can say backbone of the computer. It is responsible for coordinating all the tasks between the components of the computer. नुसतंच सगळे कॉम्पोनंट्स अवेलेबल आहेत आणि त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन नसेल तर ती सिस्टीम वर्क होऊ शकते का? नो. सो सी, यू मे कम्पेअर दिस सिस्टीम विथ युअर body system. So in our body also different units are there. Each and every unit are equally important to alive, right? So there is a coordination between the different parts of our body. Every part is very important there. There should be a coordination and which can be handled by the brain, right? So similarly here, the role of control unit is what? To control, to coordinate all the tasks that are going on with your device, with your hardware and software. So input devices, output devices, as well as your applications are also there that can be handled by the control unit. The next one is what? Memory unit, which is used to store the data. And to store the data, it is divided into two types: primary memory and secondary memory. Okay, so let us start with the primary memory. Primary memory is the internal memory of computer. It is also known as main memory. So concentrate on this topic. Primary, what is mean by primary memory and what is mean by secondary memory? Am I audible to you? So see, am I audible? Okay. Yes, ma'am. Okay. So Yes, ma'am. Yes, ma'am. okay. Primary memory is the internal memory of the computer. It is also known as main memory. ही दोन वाक्य लक्षात ठेवा for fill in the blanks, true, false and MCQ type of question. It is the internal memory of computer, primary memory. It is also known as main memory. Two types of primary memories are there: RAM and ROM, that we already explained. So we just revise it. RAM stands for what? Random access memory. Okay. Why random access? Because we can randomly access it. Means read and write both terms are available there. म्हणजे आपण रीड पण करू शकतो ती मेमरी, राईट पण करू शकतो. आता रीड आणि राईट साध्या सोप्या लँग्वेजमध्ये याचं मिनिंग आहे की तुम्ही काय करू शकता, इन्स्टॉल पण करू शकता आणि अनइन्स्टॉल पण करू शकता. गेटिंग? वेन यू इन्स्टॉल इट, दॅट इज अ राईट. वेन यू ॲक्सेस इट, दॅट इज अ रीड मेमरी. So read write means what? When you want to uninstall it, you can remove that part and you may install another software there. That's why it is called as read write memory. So generally it is referred as actual. When we say the term how much memory you have for your mobile phone, how much memory, how much RAM capacity you have for your laptop, for your computers. So at that time we are just discussing about the RAM memory there, random access memory. That is the main memory of our computer system. Every application is executed, is loaded into the RAM. But see, it is a temporary memory. Then also it is a temporary memory. Why? Because when we turn off our computer, the power supply is off. At that time the storage or the RAM memory is not available
again when we on the computer. That's why it is called as volatile memory. So don't confuse, म्हणजे मेमरी डिलीट होत नाही, इरेज होत नाही, नॉट लाईक दॅट. सी, सो वेन वी ॲक्च्युली यूज द रॅम मेमरी, जेव्हा आपण एखादं ॲप्लिकेशन ओपन करतो, फॉर एक्झाम्पल मी आता पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन ओपन केलं आहे, तर हे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन ओपन करण्यासाठी आपल्याला रॅम रिक्वायर्ड असतो. सो फर्स्ट इट इज लोडेड इन टू द रॅम, getting it is first loaded into the RAM, and then it is possible to run, possible to execute. So when we execute any application, when you open your any app in your mobile phones, it is first loaded into the RAM memory. When you close that application, it is just deleted from the RAM, not deleted, or we can say it just erase the memory from the RAM. So to execute the application, to run the application, we require the RAM memory there. जेव्हा आपण कॉम्प्युटर बंद करतो, मोबाईल फोन रिस्टार्ट करतो, स्विच ऑफ करतो, ॲप्लिकेशन क्लोज करतो, तेव्हा ते ॲप्लिकेशन रॅममधून बाहेर पडतं, or we can say it just come out from the RAM memory. That's why when we again restart our device, the current running application is not available there. That's why it is called as, when we switch off the computer, that memory is not available there, or we lost that memory once we restart the computer, once we start again the device. That's why it is called as random access memory. आणि असं असेल तरच आपण वेगवेगळे ॲप्लिकेशन काय करू शकतो, लोड करू शकतो, अनलोड करू शकतो, लोड करू शकतो, अनलोड करू शकतो. सो दॅट्स वाय लोड अनलोड, दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज रीड राईट मेमरी. म्हणजे तुमची मेमरी कधी फुल होते, ज्यावेळेस तुमचे रनिंग ॲप्लिकेशन्स खूप जास्त असतील, तर आपली रॅम काय होते, रॅम कॅपॅसिटी संपते. दॅट्स वाय वेन यू वॉन्ट टू डाउनलोड, अपलोड, रन न्यू ॲप्लिकेशन, यू हॅव टू फर्स्ट रिलीज द मेमरी of previous applications there. That is called as random access memory. And second type is what? Read only memory. So read only memory means what? It is a permanent memory. RAM is a temporary memory. ROM is a permanent memory. When we require this ROM memory, ROM is actually installed at the manufacturer time. म्हणजे जेव्हा कॉम्प्युटर तयार होतो तेव्हाच रोम मेमरी इन्स्टॉल केलेली असते. इट इज रिक्वायर्ड टू बूट युअर सिस्टीम. इट इज रिक्वायर्ड टू स्टार्ट युअर डिफरंट पार्ट्स ऑफ कॉम्प्युटर, डिफरंट डिव्हायसेस ऑफ युअर कॉम्प्युटर. That's why it is called as permanent. We cannot delete, we cannot yes, we can read it, we cannot write that memory. म्हणजे आपण ती चेंज करू शकत नाही. That's why it is called as read only memory. And it is also called as non-volatile memory. So just keep in your mind the difference between the RAM and ROM. RAM is a temporary memory. ROM is a permanent memory. RAM is a volatile memory. ROM is a non-volatile memory. And when we turn off the computer, RAM memory is not available. And when we turn off the computer, ROM memory is still there. That's why it is called as permanent memory. This is the difference between RAM and ROM. And when we start the computer, both of the memories we require to run the application. म्हणजे कॉम्प्युटर स्टार्ट झाला तरच ॲप्लिकेशन आपण रन करू शकतो. लक्षात येत आहे. सो वी रिक्वायर रोम फर्स्ट अँड देन वी रिक्वायर द रॅम. अँड इट इज पॉसिबल टू यूज द डिव्हाइस वेन बोथ ऑफ द मेमरीज आर in working there, or both of the memories are available, instructions are available there. This is the primary memory, and this is the difference between the RAM and ROM. Clear with this? All of you? Okay, आज थोडंसं एक 2-4 मिनटं मी तुम्हाला लवकर सोडेल. तुमचं नेक्स्ट लेक्चर असतं, आय नो दॅट. अँड जस्ट रिमेंबर, इन नेक्स्ट वीक वी विल स्टार्ट 5 minutes बिफोर, सो दॅट वी कॅन एंड अप विथ 5 minutes बिफोर द 10 o'clock. आपण थोडं 5 मिनटं लवकर सोडूयात, आणि 5 मिनटं म्हणजे तुम्हाला लवकर स्टार्ट करा, लवकर सोडू 5 मिनिट. ओके, सो सी सेकंडरी मेमरी इज ऑल्सो देअर. ओके, we'll complete in 2 minutes only. So see, this is all about the primary memory. So similarly, secondary memory is also there. Secondary memory means what? Your storage is called as the secondary memory. This is also called as external memory. लक्षात ठेवा, primary memory is called as internal memory, and secondary memory is called as external memory of computer. It is used to store the large amount of information. म्हणजे तुम्ही जे काही स्टोअर करत असता,
फॉर एक्झाम्पल तुम्ही इन्स्टॉलेशन करता त्याच्यासाठी सी ड्राईव्ह लागतो आपल्याला, काही स्टोरेज लागतो. त्याच्यानंतर तुम्ही फोटो स्टोअर करता, फाईल स्टोअर करता, डिफरंट डॉक्युमेंट्स आर देअर, ऑल दॅट आर स्टोअर देअर ऑन इन टू द सेकंडरी मेमरी. सो दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज स्टोरेज. ओके, तुमच्या फोनमध्ये रॅम मेमरी वेगळं असतं ऑप्शन बघा, आणि स्टोरेज वेगळा असतो. सो मेमरी इज युअर प्रायमरी मेमरी अँड स्टोरेज इज युअर secondary memory. So different devices are there for the secondary storage. First one is what? Magnetic disk, that is also called as hard disk. Magnetic tapes are there, pen drive, flash memory, that we explained in yesterday's lecture. Then CDs, DVDs, all of you just post the long form of CD into the chat box. Okay, CDs are there, DVDs are there, memory cards are there, secondary storage devices are there, that is called as SSD. म्हणजे आपण जे असे डिव्हायसेस यूज करतो ज्याच्यामध्ये डेटा स्टोअर होतो, वायरलेस डिव्हायसेस असतील, वायर्ड डिव्हायसेस असतील, अँड इट इज पॉसिबल टू कनेक्ट दॅट डिव्हाइस विथ अवर डिव्हाइस और अवर कॉम्प्युटर, लॅपटॉप, ऑल दॅट आर कॉल्ड ॲज द सेकंडरी मेमरी. म्हणजे ह्या सगळ्या सेकंडरी मेमरी आहेत. पण कॉम्प्युटर डिव्हाइस सुरू करण्यासाठी आणि रन करण्यासाठी आपल्याला काय रिक्वायर्ड आहे? प्रायमरी मेमरी रिक्वायर्ड आहे. सो दिस इज ऑल अबाउट द प्रायमरी मेमरी अँड सेकंडरी मेमरी. ओके, फाईन विथ दिस. जस्ट टेल मी द लॉंग फॉर्म CD and DVD. Anybody from you? Compact disc and DVD is what? Long form DVD. Do you know long form DVD? Okay, find out the long form of DVD. Yes, CD stands for compact disc. No, it's not digital video disc. Just find out it. Okay, we can stop here. You have another lecture, I know that. Okay, fine with this. We can stop here. PPT काल कोणीतरी क्वेश्चन विचारला होता. PPT म्हणजे काय? PPT म्हणजे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन, जे मी तुम्हाला आत्ता दाखवते. येस, डिजिटल व्हर्सटाईल डिस्क इज करेक्ट. येस, डिजिटल व्हर्सटाईल डिस्क इज करेक्ट. आय होप तुम्ही सर्च करून नाही टाकत आहात. ओके, येस, दिस इज करेक्ट. ओके, वी कॅन स्टॉप हिअर.